तर ठाकरे महायुतीसोबत आले तर चांगलंच आहे असं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय। आदित्य ठाकरे फडणवीस एकाच हॉटेलमध्ये हा योगायोग असल्याचं देखील अशोक चव्हाण यांनी म्हटलंय। शरद पवार आणि अजित पवार नेहमी भेटत असतात असं देखील यावेळेला अशोक चव्हाणांनी म्हटलंय। शरद पवार आणि अजित पवार आज ना उद्या एकत्र येतील अशी चर्चा असल्याचं देखील अशोक चव्हाण यांनी म्हटलं। नाही झाली, एकाच हॉटेलमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमात दोघं होते, हा त्यातला योगायोग म्हणावा लागेल। तेव्हा अशी काही भेट झाली पाहिजे, भेटायचं तर खुलं भेटायला लपून भेटतं काय, काही प्रॉब्लेम नाही। त्यामुळे नाही असं आहे की मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं तुम्ही या, तर चांगली गोष्ट आहे, आली तर चांगलीच गोष्ट आहे। राजकारणामध्ये आजचा शत्रू उद्याचा मित्र होतो आणि उद्याचा मित्र परवा शत्रू होऊ शकतो, काही होऊ शकतं। त्यामुळे राजकारण असं परमनंट काहीच नसतं, हे मी अनेक वर्षाच्या अनुभवातून शिकलो आहे। काहीच नाहीत ना, ते दोघं एकमेकांना भेटत राहतात। पवार साहेबांना अजित पवार भेटतात, अजित पवार भेटतात, अजित पवारांना पवार साहेब भेटतात आणि मग ते म्हणतात आमचे पर्सनल संबंध आहेतच, असं काही त्याच्या म्हणजे असं एवढं ओपन आहे। त्याच्यामुळे आता लोकांच्या मनात काही शंका नाहीच आहे ना, लोकांना माहिती आहे की शेवटी आज ना उद्या कधीतरी एकत्र येतील असं वाटतं लोकांना।